हेच करायचं होतं तर दागिने मिळायची हुन कशा पाय दिलीस र? अरे कधीतरी तिला सुखाने जगू दे र. पांडू, विठुरायाला का बोलला होतोस? बिचाऱ्याच्या जीवाला लागेल रे. अयो लागू दे, लागू दे. किती लागलं तरी तो येणार नाही बघ, तुला वाचवायला म्हणतो मी. माझं आहे हे गबाड, हे गबाड माझं आहे. अयो 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 हात 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 वाजला. अयो 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 आग 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 आग. पांडू, मी तुला म्हटलं होतं ना, तू कशाला उगाच माझ्या विठुरायाला बोल लावत होतास? ते चिंगीत हाय. या काळ्याला बोल लावलं आणि डिवसलं तवा कुठे त्या शकुनी मामाला शिक्षा मिळाली. काय रे, समजा व्यवस्थित आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मग ठीक आहे. मग आता झोपा तुम्ही, आम्ही जातो बाहेर. वय चल. पुरे शकुनी मामाचं का दडून ठेवलंस? अरे शकुनी मामा काय, दामू मामा येतो. आणि विठुरायाने केलेली कृपा अनुभवायची असते, ती सांगत फिरायची नसते. आणि विठुरायाने केलेल्या गोष्टीचा तो गवगवा करतो का? नाही ना. मग आपण का करायचा? इतका चांगुलपणा पण चांगला नाही बघ, तुझ्याच अंगाशी येईल. त्यांना शिक्षा देणं विठुरायाचं काम आहे, आपलं नाही. आणि तो ते करेलच. आपण आपलं काम करू. विठुराया, आज किती दिवसांनंतर शांत मनाने तुला लोणी भरवतीये ना? या सखूचे खरे सोन्याचे दागिने स्त्रीधन त्या शिवाप्पाने तिकडे पंढरपूरला नेऊन विकले. माहेरी जायचं आणि खरे दागिने घेऊन यायचं. तर लहान मुलाचा जीव मी वाचवणार. अरे पकडीला पकड. कलंक लागण्यापासून ते कलंक पुसेपर्यंत किती काय काय झालं रे. तरी तू माझ्या सोबत होतास, मला सावरत राहिलास, मला वाचवत राहिलास. आणि असाच पुढे राहशील याची मला खात्री आहे. विठुराया, तू इतकं केलंस तरी पांडुने तुला काल मूल लावलं ना. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तू माझ्या काळजीपोटीच बोलणार आहे. तू त्याला क्षमा कर. किती बी भरवलंस तरी त्याचं पोट भरणार नाही. चल आता. हो आले. विठुरा, काल तूच माझ्या दागिन्यांचं रक्षण केलंस ना, म्हणून हा आणखीन एक लोण्याचा घास तुझ्यासाठी. किती दिवसांनी असं तल्लीन होऊन लोणी खाणं सुरू आहे.
आज सखू लोणी भरवते आहे ना, मग आज काय न्याहारी नकोच असेल. हसा आणि लोणी मिळाला आहे त्यातच रममाण व्हा. पण तुम्हाला झालाय तितकाच आनंद सखूलाही होईल का ते आधी सांगा. नाही, तिच्या पदरी आनंद टिकणार असेल, तिचं चांगलं होणार असेल ना, तर माझं काही म्हणणं नाही. कसं आहे देवी, अंकुरलेल्या प्रत्येकच झाडाला बस, समजलं हो मला. आता मोठ्या मोठ्या शब्दात सखूची वाट कशी बिकट आहे, हिरवळी आड कसे काटे आहेत, हेच कसं सखूसाठी योग्य आहे आणि त्यातूनच ती कशी मोठी होणार आहे हेच पटवून द्याल ना. नाही, त्यापेक्षा सांगूच नका. मी बाई जातेच कशी. काय ग रमाई, तू स्वतः शिरा बनवतीयस? तिगूची धरसोड वृत्ती जाऊन तो एका ठाम निर्णयावर राहायला हवा, म्हणूनच आज मी शिरा केलाय. काय? तुझा शिरा बनवण्याचा आणि याचा काय संबंध? अगं म्हणजे काय, जो माणूस अन्न शिजवतो त्याची वृत्ती त्या पदार्थात उतरते आणि मग खाण्यात पण ते भिनतच. विचार तुझ्या काकूला. अगं बाई, हो का? म्हणजे आज माझ्यावर खापर आहे का? बघूया तरी तुमच्या हातचं खाऊन दिगूत किती बदल होतोय ते. अरे वा, शिरा अगदी खरपूस झालाय. खा खा, आज रमाईनं बनवलाय बरं का शिरा. कळतंय कळतंय, अगदी लक्षात आलं माझ्या. वहिनीच्या हातची चव अशीच धूमकेतू सारखी अचानक वाटायला येते. वहिनी, उत्तम झालाय शिरा. हो काय रे दिगू? पण आमच्या दिगूला सखूच्या हातची बेसनवडीच प्रिय, हो ना? नाही, तसं नाही. शिरा पण छानच झालाय. हो, अरे मग ते चेहऱ्यावर दिसू दे. चवीचं खाताना चेहरा खुललेला असतो, असं लक्ष नसल्यागत कशाला खायचं? कालचाच विचार करतोयस ना? नाही रमाई, मी काल सांगितलं ना. दिगू, अरे तुला कळत कसं नाही? सखू काय माझी वैरीण आहे का? पण तिच्या डोक्यात भूत बसलेलं असतं. आता खरे दागिने घेऊन आली असती तर तिच्या स्वागताला उंबरट्यावर उभं राहून तिचं औक्षण नसतं कमी केलं. पण जे दागिने अस्तित्वातच नाही ते दागिने शोधायला गेलेत, नाटक करतेय. त्यामुळे मला असं रमाई, वाटतं नकोच ना तो विषय. बंद. आजपासून आपल्या घरात सखू हा विषयच बंद. महाधूर्त आहे ही महामाया. मारत्या, आता आपल्याला माघारी जायला पाहिजे. सकुताईंचं घर आलंय आता जवळ. असं कसं? घरी चला ना. सकुताई, नंतरला येऊ की केव्हा तरी. आणि तुम्हाला घरापर्यंत सुखरूप सोडणं हे आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही केलं. आता आम्हाला निरोप द्या. ठीक आहे. हाऊ सकुताई. राहू दे बा. तुमचे आशीर्वाद असू द्या. सकुताई, हाऊ आमचे आशीर्वाद कशाला? तुमच्या पाठी विठुराया विठुराया. काळजी घेऊ नका. चला, येतो आम्ही. पांडू, तू पण इथूनच निरोप घेणार? असं नको रे करू. चल ना, मला एकटं वाटतंय. काय रे भुरट्या, जीभ जरा लांबच आहे तुझी. या पुढे जवळपास सुद्धा दिसायचं नाही, कळलं?
तुझ्या सासूला मी कुठं आवडतो, तिली राग करते माझा. उरे आता समजा छान होणार आहे तर माझ्या येण्यानं उगत तिरजण नग पडाया. एकटं कशा पायी वाटायला हवं. दाजी आहेत की तुझ्या जोडीला. मी आता जातो माघारी. पण पांडू, आता आपली पुन्हा भेट कधी होईल रे? ते तुझ्या काळालाच माहिती. आता समजा छान होई पुरे. आता रडायचं काम नाही, आता हसायचं. तू खरंच जीवा भावाचा आहेस रे. मनातून हाक मारली तरी तुझ्यापर्यंत पोचते. अय्यो अय्यो बाबाजी, पुंगी फेकून द्यायची ना? अय्यो अय्यो काय बोलताय हो तुम्ही? मग कशा पायी पुशारक्या मारायच्या? बघता बघता झालो चेटूक म्हणतो मी. अयो सकूकडून घेतले होते बघा दागिने, सगळेच्या सगळे म्हणतो मी. अयो पण बघता बघता ओंजळीतले दागिने लाल बुंद निखारे झाले हो. पोळले, हात पोळले हो बाबाजी. लय फुशारकी मारली ना तुम्ही. हे करीन मी, ते करीन, असं करीन. का उगा कुत्र्यावानी भुबू करतोयस? दामू शेठनं काय स्वतःहून फुशारक्या वगैरे मारलेल्या नाहीत. मी आज सांगितलं होतं कसोटी बघाया म्हणून ते गेलते. तुझ्यात आहे का हिम्मत? नाही ना? मुगाट्यानं पाय चेप चेप. दामू शेठ, घाबरायचं काही काम नाहीये. अजून एक वर संधी देतो तुम्हाला, पण ही शेवटची संधी. हा जी बाबाजी. इथून निघायचं आणि सरपटत मनोरमेच्या घरी जायचं. आपला उद्देश एकच, काही बी झालं तरी सकूला ठ्याचायचं. अयो बाबाजी, ते काय समजलं नाही हो. अव दागिना आल्यात म्हटल्यावर मनोरमेच्या घरात काहीतरी होईलच की. मग तिथं दागिने तपासतो म्हणून ते बघायला घ्यायचे. दागिने तपासायचे आणि सांगायचं की हे दागिने नकली आहेत. आणि मग ते दागिने मला इथं आणून द्यायचे. काम केलंस तर तू माझ्या कामाचा, नाहीतर अयो करतो 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 बाबाजी करतो. हो काय काम करणार आहे? तुझ्या मोर बोललो ना त्याला, शेवटची संधी आहे म्हणून. हा जर हात हलवत परत आला तर मग याला नाही ठेवायचा, संपवून टाकायचा. मालकीन बाई, अय्यो दाखल्या मालकीन बाई, क्षमा करा. हे बघा, माफ करा माफ करा. अहो तर मी नाक घासतो. अहो दामू मामा, हे काय करताय पण? नाही हो नाही. हे बघा, माझा कोणीतरी घेतला होता हो ताबा म्हणतो मी. मी चुकीचा वागलो, पण का वागलो, कुणाच्या इशाऱ्यावरून वागलो काय कळत नाहीये. माझी झाली होती बघा कटपुतली म्हणतो मी. म्हणजे? हो, मी बाबाजींना सांगून आलो होतो की मी धाकट्या मालकीनबाईंची क्षमा मागतो म्हणून. पण प्रत्यक्षात झालं भलतंच बघा. मला खूळ भरलं होतं, त्याची मला शिक्षा पण मिळाली. बघा माझे हात पोळले हो. हो, ते माझ्या समोरच झालं. म्हणजे बाबाजींनी बुवा आजोबांना आणि गंगा मावशीला जसं केलं तसंच दामू मामाला केलं असेल का? अयो मालकीनबाई, हा ऐका ना, माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे हो. हे बघा, तुम्ही कुणाला काही सांगू नका बरं. आणि आणि खास करून धाकट्या मालकांना काहीच सांगू नका, नाहीतर माझी जाईल हो नोकरी म्हणतो मी. ही कोण तुमची नोकरी घालवणारी?
मी असं का करू? मी नाही सांगणार राहुलना. तुमचे खूप खूप उपकार होतील हो, खूप उपकार होतील, खूप उपकार होतील हो. थांब. कुणाच्या परवानगीने आत निघालीस? थांब इथेच. हातात गाठोडं घेऊन आली आहे, परत पाया पडणार आणि मग लाथा खाणार. चालती हो आधी. आपलं काळं तोंड घेऊन आलीच कशाला? अहो अंस, मला दागिने मिळालेत. खरे सोन्याचे दागिने, तेच घेऊन मी आले. तेही मुदतीच्या आधी. माझे आप्पा चोर नाहीयेत. थापा मारू नकोस, हे शक्यच नाहीये. आणि काही झालं तरी तुला घरात घेणारच नाहीये. भिकारडी कुठली. चल चालती हो, निघी तू. चल चल. थांबा. काय चाललंय तुमचं? शब्द दिल्याप्रमाणे सखूने खरे दागिने शोधून आणलेत. मग तिचं स्वागत करायला नको? तिचा मान राखायला नको? समृद्धीच्या पावलाने उंबरठ्यावर आलेल्या लक्ष्मीला तुम्ही असं हाकलून का देताय? अक्कल नाहीये का तुम्हाला? तुम्ही सगळे मागे वा बघू. हे बाळा, अशी पुढे ये. ये. काय ग हे? ऐकू येत नाहीये का? कुठे हरवलीस? सासूबाई, सासूबाई, अहो अहो अहो. सासूबाई, सासूबाई, अहो मी दागिने घेऊन आली. ते खरे सोन्याचे. माझ्या उमाई अप्पांच्या माथ्यावरचा कलंक पुसला. जागा तू. खरे दागिने आण, नाही तर काहीही कर. कशाचा काहीही उपयोग होणार नाही. माणिक आणि दिगूचा साखरपुडा त्यामुळे थांबणार नाहीये. तो होणार म्हणजे होणारच. अहो सासूबाई, असं काय करताय? मुदतीच्या आधी घेऊन आली ना दागिने. तुम्हाला सांगतेस? तुला रमाई सांगत नाहीये, शिकवतीये. हो काय ग? मला शिकवतेस? तू कोण? स्वतःला काय हरिश्चंद्राची आई समजायला लागलीस की काय? अहो अहो, या ना तुम्ही तरी सांगा ना सासूबाईंना. बघा मी खरे दागिने आणलेत. अहो अहो. मोठा तीर मारलास ग. आलीस तशीच उलट्या पावली निघून जा. अहो, दिगूचा साखरपुडा माणिकशी होणार आहे. तुझं आता इथे काहीच काम नाहीये. अहो, आता इथे लाचारासारखी लोंबकळत राहू नकोस. आणि अहो काय, दिगू घरातच नाहीये. वंसा हो, असं काय करताय? आता तर होते ना ते सासूबाईंच्या मागे.
देवा अरे देवा. अरे हिला खूळ लागले खूळ. नसलेली माणसं सुद्धा हिला दिसत आहेत. दागिने नसलेले सुद्धा दिसत असतील. काय ग खुळे, मोठ्या फुशारक्या मारतेस ना. मी खरे दागिने शोधून आणले, मी खरे दागिने शोधून आणले. ते कुठून आणलेस आणि कसे आणलेस ती सांग तरी जरा. अहो अहो आले. अहो मी ना खरे दागिने आणलेत. उमाई अप्पांवरचं कलंक पुसलाय. मी सासूबाईंची आठ पूर्ण केली. हे बघा. हे बघा, हे बघा सासूबाई, हे बघा. काय सांगतेस काय सखू? अगं पण कसे सापडले हे दागिने आणि कुठे सापडले तुला? रावळात विठुरायाच्या चौथऱ्याखाली होते. असं झालं. हा सखू, तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. शेवटी तू कलंक पुसलास ग. कौतुक काय करतोयस आणि तिच्या बोलण्यात काय येतोयस तू? नाहीतर काय, उगाच ढोल बडवतीये खोटारडी. खरं खोटं जरा बघा तरी. हा, मोठे दागिने आणले ते खरे तरी आहेत का खोटे आहेत? कशाला कशाला दागिने तपासून बघायचे? गरजच काय आहे? आणि मुळात आपण हिच्या बोलण्याला एवढी किंमतच का देतोय? अगं पण असं कसं रमाई? ज्या दागिन्यांवरून एवढं रामायण झालं, जे इतक्या कष्टानं सखूने शोधून आणलेत, एकदा तपासून बघायला हवेत ना. अयो मी आहे हो. मी तपासतो हो दागिने. आधी ते दागिने दे, मग सोडतो या पांडूला. अय्यो मी तपासतो की हो दागिने म्हणतो मी. नाही नाही दाबू मम्मा, तुम्ही नका तपासू माझे दागिने. अय्यो बघितलंस दिगू? अरे हीच माघार घेतीये. सखूच दागिने तपासायला नाही म्हणतीये. बिंग फुटेल ना. हिच्या रक्तातच लबाडी आहे. तर काय, हिच्या गोड बोलण्यावर जाऊ नकोस तू दिगू. इथे नव्हती ना, तेच बरं होतं. आणि आता तुझा साखरपुडा माणिकशी होणार आहे. हिला इथून जायला सांग, कायमची.